नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये या 4 योजनाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहेत. अशा कोणत्या 4 योजना आहेत ज्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे? तर मित्रांनो, सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वात पहिली योजना ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. तर मित्रांनो, या योजनेचा हप्ता PM किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच 4 महिन्याच्या अंतरावर येत असतो. तर मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते एकदाच देण्यात आलेले होते आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 17वा हप्ता हा वितरित करण्यात आला होता. परंतु नमो किसान या योजनेचा 4था हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी या योजनेचा 4था हप्ता वितरित करण्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेचा 4था हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये वितरित केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र म्हणत होते की नमो शेतकरी या योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये दोन्ही हप्ते एकदाच देण्यात आले होते आणि आता त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये 4था आणि 5वा हप्ता एकदाच मिळणार का? तर मित्रांनो, दोन्ही हप्ते एकदाच वितरित करण्याची घोषणा राज्य सरकारने अजूनही केलेली नाही. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर दुसरी जी योजना आहे ज्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर ऑगस्ट महिन्यामध्ये जमा होणार आहेत, त्या योजनेचं नाव आहे पीक विमा योजना 2023 पीक विमा. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 2023 मधील राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये 23,96,000 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये आणि बागायती पिकांसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 हे राज्य सरकारकडून DBTच्या मार्फत बँक खात्यामध्ये टाकणे सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये फक्त अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं EKYC कंप्लीट झालेलं असेल. तर मित्रांनो, जर तुमची EKYC कंप्लीट होऊन सुद्धा रक्कम जमा झाली नसेल तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये किती रक्कम ही जमा होणार आहे आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर तिसरी जी योजना आहे ज्याचे पैसे हे तुमच्या पत्नी किंवा मुलींच्या बँक अकाउंटवर त्या योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकरी मित्रांनी आणि शहरी बांधवांनी देखील फॉर्म भरलेला आहे. तर अशा शेतकऱ्यांना जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये 19 तारखेला रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3,000 रुपये हे बँक अकाउंटमध्ये टाकले जाणार आहेत. असा निर्णय राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देखील तुम्हाला दिला जाणार आहे. तर आनंदाच्या शिध्यामध्ये तुम्हाला 12 वस्तू हे मोफत दिल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, आनंदाच्या शिधेवर मी पहिलेच एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, चौथी जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी. तर मित्रांनो, यामध्ये जे शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत आणि ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतकऱ्यांना 2 ते 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा विचार राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता विधानसभेच्या निवडणुका येत आहे. त्या निवडणुकीच्या अगोदर फक्त अशाच शेतकऱ्याला कर्ज भेटणार आहे ज्या शेतकऱ्याला 2017 मध्ये
कर्ज माफ झालं नसेल. असे राहिलेले 6,56,000 वंचित शेतकरी आहेत. त्यांचं हे कर्ज आता माफ होणार आहे आणि त्यानंतर 2019 मध्ये जे रेग्युलर कर्ज भेटणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50,000 रुपये देखील देण्यात आले होते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना 2019 मध्ये प्रोत्साहन अनुदान मिळालं नसेल, म्हणून अशा शेतकऱ्यांना 2024 मध्ये प्रोत्साहन अनुदान हे निवडणुकीच्या पूर्वी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर राज्य सरकार आता फक्त शेतकऱ्यांना खोटं बोलून शेतकऱ्यांची फसवणूक करून कर्जाविषयी मीडियामध्ये घोषणा करून फक्त शेतकऱ्यांची फसवणूक करणं चालू आहे. सरकार 2024 मध्ये सरसकट कर्ज माफ करण्याबद्दलचे चान्सेस खूपच कमी आहेत, कारण की सरकारला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च हा लागणार आहे. त्यामुळे आपण सरसकट कर्जमाफीची आशा सरकारकडे करणे व्यर्थच आहे. तर मित्रांनो, बाकी ज्यांनी 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफ झाले नसेल व प्रोत्साहन अनुदान भेटलं नसेल अशा शेतकऱ्यांना पैसे हे वाटप चालू आहे. तर मित्रांनो, बाकी या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना होईल तेवढी माहिती मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.